मैं अपने पूरे होशो हवास के साथ तहरीर लिख रहा कि मैं तुम्हें हसन सुन्नत तरीके पर तलाक देता हूँ। तलाक 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 असे बोलून जुबान से भी तलाक दिया और लिखित भी दे रहा हूँ ताकि सनद रहे, असे म्हणत पतीने आपल्या भारतात राहणाऱ्या पत्नीला कॅनडाहून फोन करून स्वतःच्या हस्ताक्षरात 3 तलाक संदर्भात पत्रही लिहून पाठवले। 3 तलाक गुन्हा असताना असे कृत्य केल्याप्रकरणी पतीसह सासरच्यांवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात मुस्लिम महिला विवाह अधिकाराचे संरक्षण कायदा 2019 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी माहिती दिली। पोलीस स्टेशनला एका 29 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून तिचा नवरा व तिचे सासरचे लोकांविरुद्ध त्यांनी लग्न झाल्यापासून शारीरिक व मानसिक छळ केला आणि मला 3 तलाक बोलून मला तलाक दिली आणि पुन्हा तो कॅनडाला असताना तिथूनही त्यांनी कुरिअरने मला ती 3 तलाकचे लेखी पाठवलं आणि ते आता मला नांदवत नाही। यावरून त्यांनी महिला समितीकडे अर्ज केला होता, तिथे त्यांचा समझोता झाला नाही म्हणून पुढील कारवाई करण्याबाबत पत्र प्राप्त झालं। त्यावरून मुंबई नाका पोलीस स्टेशनला त्या महिलेच्या पती आणि सासू सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे। त्याचा तपास PSI दर्जाचे अधिकारी करत आहेत आणि त्याचा तपास करून दोषारोप न्यायालयामध्ये दाखल। पीडितेने महिला सुरक्षा शाखेत ही तक्रार केली होती। NCN न्यूज साठी रोहन दनी नाशिक।